कॅप्टन बोला बोला एकदम छान आता कसं वाटतंय? नाही हे सगळं आमचं वर्णन आहे ना आमचे मेंटॉर अतुल बोलले सर. नमस्कार मित्रांनो, आलात तर पाहूनच जा. किंग्स्टन आयलँडची ही जी आमची फ्री ट्रिप होती ती आयोजित केली होती डॉक्टर सुहास लोंढे सरांनी. त्यांच्या मालकीचं असणारं हे प्रायव्हेट आयसलँड एक लक्झरी स्टे सर्वांना या ठिकाणी खुणावत होतं. आम्ही हडपसर मेडिकल असोसिएशनमधील मांजरीचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी निघालो होतो या ट्रिपसाठी. ही भन्नाट ट्रिप यांनीच आयोजित केली होती आणि आदरणीय सुहास लोंढे सर आमच्यासोबत हडपसरपासूनच होते. हडपसरमधून जात असताना आम्ही सर्व फ्रेंड्स या ट्रिपचा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक होतो. आमची गाडी निघाली हडपसरमधून ते डायरेक्ट किंग्स्टन्स आयसलँडकडे. जाताना रस्त्यामधून या तामिनी घाटाचा थरार आम्ही अनुभवत होतो. या डोंगर घाटातून जात असताना सर्वांना सकाळच्या भुका लागल्या होत्या आणि आम्हाला वेळ लागलं होतं सकाळच्या न्याहारीचं. मग या स्पायरा हॉटेलमध्ये डॉक्टर सुहास लोंढे सरांनी अगोदरच आमच्यासाठी बुकिंग करून ठेवलं होतं नाश्त्यासाठी. या ठिकाणचा हा डिलिशियस नाश्ता घेऊन आम्ही पुढे कूच केलं आणि सर्व मित्र एकत्र मिळून त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करत धिंगाणा घालत मस्त मौज मजा करत निघालो होतो आम्ही किंग्स्टन्स आयसलँडकडे. या तामिनी घाटाच्या टोकाला कोकणामध्ये हे किंग्स्टन्स आयसलँडचा हा टापू, तेथील लोक त्याला टापू म्हणतात. ही सावित्री नदीचं अथांग जलाशय आणि या जलाशयामधून आम्हाला खुणवत होतं ते किंग्स्टन्स आयसलँड. आमचा कॅप्टन आणि आमचे मित्र डॉक्टर सलमान उर्फ धीरज शिंदे पहा काय म्हणतात ते. हा नागा साधू चाललाय कुंभमेळ्याला. अशी मौज मजा मस्ती करत आम्ही या बोटीमध्ये पोहोचलो. ही छोटीशी जी छडी होती किंवा ही जी बोट होती, या बोटमध्ये आम्ही सर्वात प्रथम मी एंट्री केली. माझ्या पाठोपाठ बाकी सर्वांनी एंट्री केल्या. परंतु एक भीती होती की बहुतेक बोट कलंडते काय आणि पडते काय. परंतु या सर्वात येणारी जी मजा होती ती वेगळीच होती. आणि मी सर्वांना म्हणलो तुम्ही सरकारी बाजूला, मी या ठिकाणी तर ड्रायव्हिंग करणार आहे, मी ड्रायव्हिंग सीटवर बसतो, तुम्ही सगळे मागे बसा. आणि सर्वजण मौज मजा करत आनंदात मस्तीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चाललो होतो. मी ड्रायव्हर आहे गाडीचा. अरे इकडून बसा ना. तसं थोडंफार पोहायला येतं मला, परंतु जरा सेफ्टी फर्स्ट म्हणून हे लाईफ सेव्हिंग जॅकेट सर्वांनी घालायला विनंती केली आणि सर्वांनी लाईफ सेव्हिंग जॅकेट ठिकाणी अंगावर चढवलं. हसत खेळत आम्ही त्या ठिकाणी निघालो आणि जवळच त्या गावापासून हे जे बेट आहे ते एकदम जवळच आहे. एक 10 ते 15 मिनिटाचा अंतर पार केल्याच्यानंतर आम्ही त्या जलाशयामधून निघालो या किंग्स्टन आयसलँडकडे. आणि रस्त्याने जात असताना चालत जी आमची मजा मस्ती होती ती तुम्ही पाहालच. सोबतच आमचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी बोट बुडते काय की एका साईडला बोट हलत होती आणि फोडतो काय की अशा भीतीमध्ये आणि वेगळ्याच आनंदामध्ये सर्वजण त्या ठिकाणी निघाले. या पाण्याच्या प्रवाहामधून जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या एकमेकाच्या टिंगल टाळक्या चालू होत्या आणि आम्ही पोचलो एकदाचे त्या बेटाच्या गेटवर. आणि आम्हाला आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचं यथोचित स्वागत करण्यात आलं. त्या ठिकाणी आम्हाला जे पारंपरिक पद्धतीनं हे पन्ह देण्यात आलं आणि त्यानंतर जे देण्यात आलं ते एकदम मस्त होतं. ते होतं गूळ, खोबरे आणि शेंगदाणे. एकदम मस्त अशा पद्धतीनं आमची त्या ठिकाणी त्यांनी स्वागत केलं. आणि त्यानंतर आम्ही तयार झालो थोडं स्विमिंग करण्यासाठी. प्रवासाचा शीण घालवण्यासाठी आम्ही सर्वजण कपडे काढून उतरलो या स्विमिंग पूलमध्ये. आणि स्विमिंग पूलमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मारल्या उड्या. आणि या ठिकाणी पहा आमचे जे काही धीरूभाई सलमान आहेत त्यांची या ठिकाणची उडी मी तुम्हाला दाखवतो. इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच. यानंतर आम्ही दुपारचं लंच करून या ठिकाणी पोहोचलो ही मॅच पाहायला. सुहास सरांनी आमच्यासाठी त्या ठिकाणी स्क्रीनची सोय केली होती आणि आम्ही सर्वजण बसून या मॅचचा आनंद घेऊन राहिलो. विराटची सेंचुरी आणि इंडियाने ही मॅच जिंकली, यापेक्षा अजून दुसरा आनंद काय. लवकरच मी घेऊन येतोय ह्या व्लॉगचा दुसरा पार्ट, ज्याच्यामध्ये आम्ही केली फुल धमाल मस्ती दुसऱ्याही दिवशी. सो स्टे विथ अस. थँक्यू व्हेरी मच.